नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय वैभव छाया टॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपल्यासोबत आहेत कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज यसरोणकर सर, ज्यांना आपण आपल्या चॅनलवर याच्या आधीही अनेकदा ऐकलेलं आहे. आजचा विषय आहे नसरापूरमध्ये घडलेलं अतिशय भयावह, क्रूर लैंगिक अत्याचाराचं आणि त्यानंतर झालेल्या चिमुरडीच्या हत्येचं प्रकरण. हे प्रकरण काय झालं, कसं घडलं, आरोपी भीमराव कांबळे कसा पकडला गेला, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टींच्या खोलात मला आता जाण्याची गरज वाटत नाही. आरोपीला सरकारने तात्काळ पकडून कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर करावी याची मागणी आम्ही सर्वजण करत आहोत. आता सर्व काही देवेंद्र फडणवीस, जे राज्याचे अर्धवेळ गृहमंत्री आहेत, कारण राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाहीये. जे राज्याचे अर्धवेळ गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे आमची मागणी आहे की तात्काळ अशा प्रकरणांना चाप बसेल असं शासन भीमराव कांबळे नावाच्या त्या नराधमाला तुम्ही करावं. पण विषय आजचा आपला वेगळा आहे. तो विषय म्हणजे असा की भारत हा रेप नेशन बनलेला आहे का? कारण सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. घटना घडतात, त्याच्यानंतर एन्काउंटर सारख्या काहीतरी गोष्टी थातुरमातुर घडून जातात. लोकांचा राग जो उसळलेला असतो तो क्षणिक होतो आणि नंतर मग तो संपून जातो. अशी अनेक प्रकरणं आपण पाहिलेली आहेत, जसं बदलापूरचंही प्रकरण झालेलं आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर ज्या पद्धतीच्या चर्चा, ज्या पद्धतीचे तर्क लावले जातात, जसं की कुठे गेली न्यायव्यवस्था? न्यायव्यवस्था आणि कायदा प्रशासन या दोन गोष्टी वेगळ्या असतात, हे देखील लोकांना माहिती नाहीये. त्यामुळे लोकांच्या ज्या मागण्या होत आहेत, लोकांचं जे बोलणं होत आहे, त्याच्यावर आपण सगळं बोलणार आहोत. आणि नेमकी ही मानसिकता काय आहे, हे नेमकं का घडतंय, कशा पद्धतीने घडतंय, आणि आपली जी भूमिका आहे, कायद्याने वागण्याची भूमिका आहे, एखादं प्रकरण घडल्यानंतरची ती कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण राज यसरोणकर सरांशी आज बोलणार आहोत. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक डेटा सांगायचा आहे आणि तो डेटा मी तुम्हाला त्याचे आकडे जरा वाचून दाखवतो. तुम्हाला एक संस्था माहित असेल की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, म्हणजेच एडीआर नावाची संस्था, जिचे रिपोर्ट्स आपण सातत्याने वाचत असतो. तर त्यांनी एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच न्यूजच्या त्यांनी एक सर्वे प्रकाशित केला होता. तो सर्वे आला होता 21 ऑगस्ट 2024 साली. त्यांनी त्या अहवालामध्ये असं दाखवलं की भारतामध्ये असलेले, म्हणजे नव्या लोकसभेमध्ये निवडून गेलेले 151 खासदार आणि आमदार, त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित असलेली प्रकरणं जाहीर केलेली आहेत आणि लोकांनी त्यांना तरीही निवडून दिलेलं आहे. लक्षात घ्या, ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, छेडछाडीचे आरोप आहेत, विनयभंगाचे आरोप आहेत, महिलांशी असभ्य वर्तन करणं, त्यांच्या शरीराशी खेळणं, त्यांच्या शरीराशी विचित्र पद्धतीने, त्यांच्या शरीराला विचित्र पद्धतीने स्पर्श करणं, अशा सारखे आरोप असलेले 151 खासदार आपण भारतीयांनी निवडून दिलेले आहेत. याच अहवालानुसार महिलांविरोधातील अत्याचाराचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 151 लोकप्रतिनिधींपैकी 135 आमदार आहेत, तर 16 खासदार आहेत. त्याच्यापैकी 44 आमदार आणि 10 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्यातले 22 आमदार आणि 1 खासदार हे काँग्रेसचा आहे. त्याच्यानंतर एनसीआरबी, तुम्हाला जर माहित असेल एनसीआरबी, तर नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड्स, तर त्यांनी एक डेटा प्रकाशित केला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की 2012च्या वर्षामध्ये, म्हणजे आजपासून 14 वर्षापूर्वी, एका वर्षात बलात्काराच्या एकूण 25,000 केसेस नोंदवल्या गेल्या होत्या आणि दरवर्षी हा आकडा कमी होण्याऐवजी दुपटीने, 10 ते 12% तो वाढत आहे. 2022 साली येऊयात, म्हणजे 2012 नंतर ते 2022 साली 10 वर्षानंतर हाच आकडा 25,000वरून थेट 31,000 प्रकरणांपर्यंत पोहोचला. अगदी कोविड काळातही हा आकडा वाढलेलाच होता बरं का. ज्या वेळेला स्पर्श करू नका सांगितलं जात होतं, त्या काळातही आकडा वाढलेला होता. आणि 2024 साली 35,000 प्रकरणं नोंदवली गेली, आत्ताच्या 2 वर्षापूर्वी. अशी सरासरी रोज 85 क्रूर प्रकरणांची नोंद होते, ज्याच्यामध्ये 85 क्रूर प्रकरणं, ज्याच्यामध्ये 30 प्रकरणं अशी आहेत की त्या मुली लहान आहेत, त्यांचा बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यानंतर त्यांना मारून टाकलं जातंय. आणि असं जर विचार केला तर 2026 ते 2030 पर्यंत दिवसाच्या 85 प्रकरणावरून हा आकडा वाढून 150 पर्यंत जाण्याची भीती एनसीआरपीने व्यक्त केलेली आहे. मग नेमकं आपलं चुकतंय कुठे? जर शिक्षा होत नाहीये किंवा शिक्षा होते असं दाखवलंही जातंय, तर आपलं चुकतंय कुठे? आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीने या प्रकरणाला ध्रुवीकरणाचं वळण लावलं गेलं, ज्या ट्रोलर लोकांकडून ध्रुवीकरणाचं वळण लावलं गेलं, त्या सगळ्या गोष्टींवर आपण राज यसरोणकर सरांशी बोलणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे. प्लीज तुम्ही सांगा, काय तुमचं मत आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून? वैभव, असं आहे की
एडीआरच्या अहवालाची जी माहिती त्याच्या आता इंट्रोमध्ये सगळी आली. तर कायद्याने बघा लोक चळवळीचं काम करत असताना या सगळ्या डाटावरती आपलं लक्ष असतं आणि समाज माध्यमांमध्ये आपण ह्या विषयांवरती वेळोवेळी लिहित असतो की लोकांपर्यंत हे सगळं जावं. मला इथे सुरुवात पुन्हा एकदा जे वारंवार सांगण्याची गरज पण आहे, सांगितलं गेलेलं आहे, परंतु पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान संविधान सभेमध्ये सादर करताना त्याला तरतुदींचा सांगाडा म्हटलेला आहे. हे जे वारंवार सगळी ट्रोलर मंडळी यांना कुठलं ज्ञान नसतं, काही वाचन नसतं, त्यांना मुळात देशाशी काही देणं घेणं नाहीये. यांना लोकशाही काय आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. ही लोकशाही कधी जाते आणि हुकुमशाही कधी येते याच्या प्रतीक्षेमध्ये असलेली एक मोठी लोकसंख्या जी सगळी ट्रोलर मंडळी आहे. आणि हे विशेष करून RSS बीजेपीच्या मानसिकतेचे सगळे हे लोक आहेत. त्यांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करताना त्याला तरतुदींचा सांगाडा म्हटलेला आणि ह्या संविधानाला जिवंतपणा कधी येणार आहे तर त्यावरती जेव्हा नीतिमूल्यांचं रक्तमांस चढेल त्यावेळेला त्याला जिवंतपणा येणार आहे. हे नीतिमूल्यांचं रक्तमांस जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. आणि भारतीय समाजामध्ये म्हणजे मी आता जात धर्माचा उल्लेख मुद्दाम करणार नाही, या भारतीय समाजामध्ये नीतिमूल्यांची काही कुठे काही आहे का अस्तित्व हा प्रश्न खरं म्हणजे विचारण्याची गरज आहे. इथे काय झालेलं आहे की या समाजामध्ये जी काही थोडी बहुत नीतिमूल्य असलेले लोक आपल्याला आजूबाजूला जे दिसतात ना, हे समाज सुधारकांचं काम आहे. ही इथली मूळ संस्कृती नाहीये. ही जी नीतिमूल्य आहेत रुजलेली आहेत हे समाज सुधारकांचं काम आहे. हे समाज सुधारक प्रत्येक काळामध्ये ते खलनायक ठरवले गेलेले आहेत आणि आता वर्तमानामध्ये की जेवढं म्हणून चांगलं सांगणारे लोक आहेत, समाजाला माणसामध्ये आणणारे ताळ्यावर आणणारे जे लोक आहेत ते खलनायक आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीची त्यांच्यावरती आरोप करून म्हणजे हे सगळं पुराण काळात पण झालेलं आहे वैभव. हे लोकांना आवडत नाही असं काही बोलल्यानंतर. म्हणजे मी नेहमी लिहित आलेलो आहे की एकदा तुमची दैत्य दानव राक्षस असुर असं तुमचं कॅटेगरायझेशन केल्यानंतर तुमची हत्या सुद्धा लोकमान्य होते. तसं आताच्या काळामध्ये सुद्धा ही खरं म्हणजे पुरोगामित्व. आज महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून तो वाचलेला आहे. ही तुझी आकडेवारी जी सांगितलीस ना एडीआरची, याच्यामध्ये 2014 नंतर पासून आपण गेल्या 10 वर्षातलं 2014 म्हणजे मला बीजेपीचा काळ नाही सांगायचा आहे, पण एक नजीकचा 10-12 वर्षांचा काळ आपण जर घेतला तर वार्षिक सरासरी 30,000 आहे बलात्कारांच्या प्रकरणांची. 30,000 ही त्याची सरासरी आहे. बरोबर. आणि ह्याच्यामधली सर्वाधिक प्रकरणं ही राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही जी उत्तरेकडची जी राज्य आहेत सगळ्यात जास्त बिमारू राज्य आपण ज्यांना म्हणतो तिथली सगळ्यात जास्त प्रकरणं आहेत. महाराष्ट्र त्याच्या पाठोपाठ आहे. परंतु आपण जर होंड्याच्या सुद्धा केसेस जर बघितल्या होंड्याच्या गेल्या 10 वर्षामध्ये 65,000 पेक्षा जास्त महिलांच्या हत्या या हुंड्यासाठी झालेल्या आहेत. त्यातल्या निम्म्या केसेस फक्त उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या आहेत. आणि ह्या लोकांना तो योगी इथे पाहिजे म्हणे. कशाला पाहिजे योगी इथे? योगीच्या बापाचा कायदा आहे का? हा देश योगीच्या कायद्यावर नाही चालत. हा देश भारतीय संविधानाने आखून दिलेल्या नियम कायद्यांच्या आधारित चालतो. परंतु नीतिमूल्यांचा अभाव जो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की नीतिमूल्यांचं रक्तमांस जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत त्या संविधानाला त्या नियम कायद्यांना जो जिवंतपणा यायला पाहिजे त्याच्यामध्ये जी ताकद यायला पाहिजे ती येणार नाही. कारण आपण एक बघतो साधं हे बलात्कार वगैरे जाऊ दे, साधं कुठल्याही गुन्ह्यामधला तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एखाद्या गुन्ह्यातलं तक्रार नोंदवणं हे प्रचंड खडतर आहे. लोक 2-2, 3-3 दिवस तिथे झगडतात. त्यांना ह्याला त्याला फोन करावे लागतात. सामाजिक कार्यकर्त्यांची, राजकीय कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागते. आरोपींच्या बाजूने राजकीय कार्यकर्ते असतात, तक्रारदाराच्या बाजूने राजकीय कार्यकर्ते असतात आणि मग त्याच्यामध्ये पोलीस बघतात की कोणाची ताकद जास्त आहे
आणि मग तो दबाव तेव्हा ज्याचा जास्त ठरवतो असतो त्या आणि तेव्हा ते पद्धतीने पोलीस ठरवतात. वर्तन करतात. आणि हे जे पोलिसांचं वर्तन आहे हे फक्त साध्या गुन्हेगारीत नाहीये, तर हे बलात्कारामध्ये आहे, विनयभंगामध्ये आहे, महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आहे. मी आता काल परवा बदलापूरला एक प्रकरण बघितलं ज्याच्यामध्ये नवविवाहितेची लग्नाला 2 वर्ष पण झालेली नाहीयेत. तिने गळफास घेतला काही कारणानं, त्याचा तपास सुरू आहे. पण त्या गळफास घेतल्याची तक्रार दाखल करायला पोलिसांनी 3 दिवस घेतले, बदलापूरच्या पोलिसांनी. बापरे. त्या आई वडिलांना काय वाटलेलं असेल. आज आपण या मुलीबद्दल बोलतोय, लहान की मुलगी आहे. आपला काय होतो भारतीय समाजाचा, आपण असे ना तात्पुरते इमोशनल लोक आहोत. अशा काही हो. घटना घडल्या की आपण आता सोशल मीडिया एक आपल्याला व्यक्त व्हायला, म्हणजे तो हंबरडा फोडायला ऍब्सोल्युटली. भेटलेला आहे. हो, वाईट हो, हो. भाषेत थोडं सांगायचं तर हे सोशल मीडियावर तर सगळं जे काही सुरू आहे ना, हे एक प्रकारचं हंबरडा फोडून ते एखाद्या घरात मयत झाल्यानंतर लोक कसे स्वतःला मोकळं करतात, तर हो, हो, तसा हो, तो हो. प्रकार आहे. अगदी, परंतु अगदी. ही जी आकडेवारी सांगितली आता, की हां. 151 हे महिला अत्याचाराशी प्रकरणातले आकडे आहेत, लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार. हो, हो. परंतु एकूणच जर गुन्हेगारी बघितली, म्हणजे मर्डर्स, हाफ मर्डर्स, खंडणी वगैरे वगैरे सगळी गंभीर प्रकारची गुन्हेगारी जर बघितली, तर वैभव देशभरामध्ये जवळजवळ 1,500 लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे गुन्हे दाखल असलेले लोकप्रतिनिधी आहेत. हा. बरोबर आहे, आणि बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, या राजकीय पक्षांची एकमेकाशी स्पर्धा आहे या गुन्हेगारांना तिकीट देण्यामध्ये. या वॉशिंग जसे मशीनमध्ये भारतीय टाकून त्यांना पद देण्यामध्ये. प्रश्नच कुलदीप नाही. सेंगरचं उदाहरण आहेच आपल्याकडे. आपल्याकडे भारतीय कुलदीप जनता सेंगरचं पार्टी उदाहरणच आहे. पण मला एक एक प्रश्न विषयाकडे येताना हा एकच विचारायचा मिनिट आहे. घेतो. भारतीय हां. भारतीय जनता पार्टीचे जसे 54 लोक आहेत, तसे काँग्रेसचे पण 23 लोक आहेत. हो, 16 आहेत ना. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले 16 जे आमदार आणि खासदार आहेत, त्याच्यामध्ये हं. भारतीय जनता पार्टीचे 5 आहेत. तर त्यांना कॉम्पिटिशन म्हणून काँग्रेसचे सुद्धा 5 आहेत. प्रश्न हो, असा हो, हो. निर्माण होतो, की यांना तिकीट दिलं कसं जातं वैभव? आणि ॲब्सोल्युटली. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, की गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना जर तुम्ही तिकीट दिलं, तर तुमच्या वेबसाईटवरती त्याची माहिती दिली पाहिजे आणि तुम्ही कारण दिलं पाहिजे, की तुम्ही ह्यांना तिकीट का दिलं आणि इतर कुठले उमेदवार नव्हते का? मला तेच मला एकच सांगा, की जर सुप्रीम कोर्ट म्हणतंय, की तुम्ही या अशा लोकांना जर तिकीट देत असाल, तर त्यांची माहिती वेबसाईटवर टाकली पाहिजे. मुळात प्रश्न पहिला उपस्थित राहतो, की राजकीय पक्ष अशा लोकांना उमेदवारी देतातच कसे? पण ते त्यांनी कारण देतीलच, दिलंय कारण ना. त्यांचे पॉलिटिकल नेक्सस कारण आहे. दिलंय ना. पण माझा राजकीय प्रश्न हा पक्षांनी आहे, कारण की लोक यांना निवडून देतातच कसे? तेच सांगतोय. राजकीय पक्षांनी कारण दिलेलं आहे. आपण जर गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांची माहिती जर ह्या राजकीय पक्षांच्या वेबसाईटवर तपासली, मी भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवर काही उमेदवारांची माहिती तपासली. त्यांनी कारण दिलेलं आहे, की ते लोकप्रिय आहेत. लक्षात घ्या. लोकप्रिय. मग जर ते हे लोकप्रिय कारण आहे. असतील, असे बलात्काराचे गुन्हे असलेले लोक आणि त्यांच्या हां. मतदारसंघांमध्ये जर समजा कधी असे गुन्हे झाले, तर त्याचा अर्थ असा की लोकांना तिथे रोषही व्यक्त करायचा नाही आणि एक प्रकारे तिथल्या महिलाही बिलकुल सुरक्षित नाहीत. नाही, मुद्दा तो नाहीये. इथे महिला कसल्या सुरक्षित, आपण जर बघितलं ना काही प्रकरणामध्ये, की हं. महिला सुद्धा ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात पुरुषांच्या बरोबर, आपण हो, सोशल मीडियामध्ये वाचत असतो, जो विरोधी माणूस आहे. हा. तू एखाद्या लव्ह जिहादला विरोध कर. लव्ह जिहाद या संकल्पनेला एखाद्या पोस्टवर जाऊन विरोध कर. ते हां. तुमच्याशी असं नाही सांगत, की हे असं प्रकरण आहे, हे तसं प्रकरण. ते काय सांगतात, हे मूल्ये जेव्हा तुझ्या आई बहिणीवर जेव्हा चढतील, ही त्यांची हां. भाषा असते. ही मी हो. यांना तुंबलेली संस्कृती म्हणतो. तुंबलेली, हे तुंबलेली लोक आहेत सगळे. हा. हो, हो, हो. वैभव यांचा काय माहितीये का, यांना बलात्काराची संधी मिळत नाही ना, म्हणून हे बलात्कार करत नाहीत. परंतु यांच्या मेंदूमध्ये आहे ना, ती बलात्काराची जी मानसिकता आहे ना, ती अशी खच्चून भरलेली आहे. यांना सोनिया गांधी पोटेन्शियल आहे ना, सोनिया रेपिस्ट. गांधी, यांना हां. सोनिया गांधीवरती राग काढताना त्या सोनिया गांधीला सुद्धा यांना बिकिनीमध्ये बघायचं असतं. म्हणून ते हो, जेम्स बॉन्डच्या चित्रपटातली एक हिरोईन घेतात आणि तिचे बिकिनी मधले फोटो ते सोनिया हो. गांधीचे फोटो म्हणून व्हायरल करतात. तर ते कशासाठी? फक्त त्यांना सोनिया गांधीची बदनामी करायची नसते, तर त्यांच्या मनातली जी ती फॅन्टसी आहे ना सोनिया हो, गांधीला हो, हो, बिकिनीमध्ये हो. बघण्याची, आणि हे त्याच्या सगळं करण्यामध्ये कोणी पूर्ततेसाठी मागे नाहीयेत बरं का. देवेंद्र हे करण्या फडणवीसांचा भाऊ संजय फडणवीस तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर आहे. आणि ताजं प्रकरण आपण बघितलं ना, टीना चौधरीचं प्रकरण आपण बघितलं. तिने भाजपाच्या मोर्चामध्ये घुसून ट्रॅफिक जाम झाल्याचं जेव्हा तिने रोष व्यक्त केला, गिरीश हो. महाजनांना जेव्हा जाब विचारला, या लोकांनी हे जे आज ना यांच्या वॉलवर जर आपण गेलो, जे चौकात फाशी द्या, चौरंगा करा,
शिवाजी महाराजांचा कायदा पाहिजे, या सगळ्यांच्या वॉल जर तू तपासल्यास ना, तर हा. या वॉलवरती वैभव त्या टीना चौधरीच्या तिला सिमिलर दिसेल अशी एक पूजा मिश्रा बिग बॉसची स्पर्धक होती, ती यांनी शोधून काढली. ना त्यांनी ते फेस रिकॉग्निशन लावलं असेल या नालायक लोकांनी. हे प्रचंड सडेल मेंदू आणि गचाळ संस्कृतीचे आणि गचाळ मानसिकतेचे हे लोक आहेत. यांना बलात्काराच्या विषयांवरती बोलण्याचा काडी मात्र नैतिक अधिकार नाहीये, असं माझं स्पष्ट स्टेटमेंट आहे. या लोकांनी Absolutely. नाही, sir. फेस 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 रिकॉग्निशन वापरलं असेल आणि त्या पूजा मिश्राचा त्यांनी अकाउंट शोधून काढलं आणि तिचे शिवराळ व्हिडिओ आणि तिचे पुन्हा बिकिनीतले फोटो, म्हणजे ही जी टीना चौधरी आहे जी तुमच्या व्यवस्थेला जाब विचारते, तिचे बिकिनीतले फोटो ह्यांनी व्हायरल केले आणि तिला त्यांनी या लोकांनी सगळ्यांनी ही गोव्यातली रांड, हम्म. म्हणजे तुमच्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारी महिला ही तुमच्यासाठी रांड असते. ही या लोकांची संस्कृती आहे, हे यांचं कल्चर आहे. यांच्या पुराण कथामध्ये सुद्धा देव वगैरे ऋषी मुनींनी पातिव्रत्य भ्रष्ट केल्याच्या कथा सापडतात आणि हे त्याचं निर्लज्ज समर्थन करतात. यांना जर आपण बरोबर. विचारलं ना, नाही नाही ते तसं नाही आहे, ते अमुक आहे, ते अध्यात्म आणि काय 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 सांगतील. हे कसं आहे माहितीये का, ह्यांना खरं म्हणजे ना लाथाडलं पाहिजे फार वाईट पद्धतीने. हे स्वतःला फार संस्कारी समजणारे परंतु तुंबलेल्या संस्कृतीचे जे लोक आहेत ना, ते आता जे बोलतायत या सगळ्या गोष्टींबद्दल, या लोकांचा आसाराम बापू बद्दल का नाही बोलत ही लोक? बिलकुल नाही बोलत. पायल राणी जो आहे, याच्यावरती लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचे सुद्धा आरोप आहेत. गुजरातमध्ये याच्यावरची गुन्हे दाखल झाले होते आणि त्या 2 अल्पवयीनच मुली आहेत ना, त्याचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत. तुम्हाला न्याय व्यवस्थेवरती राग असतो, न्याय व्यवस्था काय करत नाही, न्याय व्यवस्था जामीन देते, अमुक तमुक, आणि तुम्ही तुमचा खंड क्षमवता. इथल्या लोकशाहीला आणि भारतीय संविधानाला शिव्या घालण्याचा खंड तुम्ही तुमचा जो क्षमवता ना, तुमचा तो अजेंडा आहे तुमचा तो. मग त्यावेळेला जेव्हा न्याय यंत्रणा त्या आसुमनला ज्या वेळेला त्याला जन्मठेपेची शिक्षा देते, हा आसुमन आता बाहेर कसा काय? त्याला Absolutely. राजस्थान आणि गुजरातच्या उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा स्थगित केलेली आहे, निलंबित केली आहे आणि त्याला आता सध्या तो बाहेर फिरतोय. आणि आता त्याचा जो अंतरिम जामीन आहे तो गुजरात न्यायालयाने 12 जून पर्यंत वाढवलेला आहे, तो राजस्थान न्यायालयाने 25 मे पर्यंत वाढवलेला आहे. या प्रकरणामध्ये सरकार काय करतंय? सरकारने याला विरोध केला का? कोणाचं सरकार आहे इथे? इथे प्रॉब्लेम काय आहे वैभव, की आपण पाहिलं गुजरातच्या बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये सामूहिक बलात्कार तिच्यावरती झालेला होता, तिची लहान मुलगी आपटून मारण्यात आलेली होती. बरोबर. त्या प्रकरणामध्ये त्या महिलेने जिगर दाखवून ती लढली त्या सगळ्या लोकांच्या विरोधात, त्या सगळ्यांना जन्मठेप झाली. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्रातल्या त्यांना सरकारने, सोडलं. नरेंद्र मोदींच्या सरकारने या लोकांना सोडलं. बरं, सोडल्यानंतर ते गुपचूप घरी गेले का? ते गुपचूप घरी नाही गेले. त्यांना हार तुरे घालण्यात आले, त्यांना टिळक लावण्यात आली. अरे कुठल्या संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या तुम्ही बाता मारताय साले? सडेल मेंदूचे तुम्ही लोक आहात. पुन्हा आपात मस्तक तुम्ही सडलेले लोक आहात आणि तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही आता ह्या प्रकरणामध्ये जे काही ते मगरीचे अश्रू तुम्ही ढाळतात ना, त्याने ही व्यवस्था सुधारणार नाहीये. कारण तुम्ही आडनावं बघून, तुम्ही नावं, आडनावं, जात, धर्म बघून व्यक्त होणारे लोक आहात. ऋषिकेश वैद्य नावाच्या एका ग्रस्तावरती, सद्ग्रस्त बिचारी दानव घालतात ना, त्यामुळे ते आपोआप बाय डिफॉल्ट सद्ग्रस्त आहेत ते. त्या गुजरातच्या बिल्किस बानोच्या प्रकरणात सुद्धा त्या समर्थकांनी सांगितलं होतं, वो ब्राह्मण है, वो ऐसा काम नहीं कर सकते गलत काम, और वो उनका बर्ताव अच्छा है. तर हे यांचे क्रायटेरिया आहेत. समोर गुन्हा दिसतोय आपल्याला तरी ते क्रायटेरिया आहेत. राम रहीम जो आहे हरियाणामधला गुंड, त्याच्यावरती 2 साध्वींवर बलात्कार केल्याचे हे आहेत. त्याला हरियाणा सरकार जेव्हा जेव्हा निवडणुका येतं तेव्हा त्याला पॅरोलवर सोडतं. 2017 पासून वैभव 15 वेळा या नालायक माणसाला, या बलात्काराला तिथल्या बीजेपी सरकारने पॅरोल दिलेला आहे. 400 दिवसांपेक्षा जास्त दिवस तो माणूस पॅरोलवरती बाहेर आहे, आश्रमामध्ये मौज मजा करत असतो. कसा काय न्याय मिळणार रे? कसा न्याय मिळणार? इथे त्या उन्नावच्या प्रकरणामध्ये ही सगळी टोळधाड जी आहेत ना, ही संस्कारी गँग, ही त्या कुलदीप सेंगरच्या बाजूला होती. साक्षी मालिकच्या प्रकरणामध्ये हे ब्रजमोहन सिंगच्या बाजूला होती. तू कुठल्या पण प्रकरणामध्ये घ्या, कठुआ मधल्या आसिफाच्या प्रकरणामध्ये सुद्धा हे बलात्कारांच्या बाजूने किल्ला लढवत होते. आणि ऋषिकेश वैद्यच्या प्रकरणामध्ये यांनी फेसबुकवरती रकानीच्या रकानी लिहिली.
तो कसा निष्पाप आहे. अरे केस दाखल झालेली आहे, पोलिसांवर थोडा विश्वास ठेवा ना. हा, पोलिसांवर विश्वास ठेवा, तुमचेच पोलीस आहेत, तुमची हिंदुत्ववादी सरकार, संस्कारी सरकार आहे. त्या संस्कारी सरकारच्या आधिपत्याखालचे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासारखा संस्कारी मुख्यमंत्री गेल्या एवढ्या आता यांच्या भाषेत सांगायचं तर गेल्या 100 वर्षात झाला नाही, हजारो वर्षामध्ये झाला नाही. 10,000 वर्षात 10,000 वर्षांमध्ये झाला नाही असा देवेंद्र फडणवीसांसारखा संस्कारी आणि कठोर देवा भाऊ, अशामध्ये तुम्हाला विश्वास नाही देवेंद्र फडणवीसांवरती? ऋषिकेश वैद्यवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं? आणि त्याला रकाणीच्या रकाने भरून लिहिले. आणि जेव्हा या भीमाजी कांबळेचं प्रकरण येतं, सोशल मीडियामध्ये मला असं कुठल्याही विचारांचे लोक दिसले नाहीत ज्याने भीमाजी कांबळेचं समर्थन केलं. ते पुरोगामी असोत, ते प्रतिगामी असोत, सनातनी असोत, हिंदुत्ववादी असोत, आंबेडकराईट असोत, कोणी असोत, या सगळ्या लोकांनी भीमाजी कांबळेच्या प्रकरणामध्ये त्याच्या विरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ही मागणी केलेली आहे. तरी सुद्धा त्या शेफाली वैद्य नावाच्या बाई लेखिका आहेत, त्या विचारवंत आहेत या हिंदुत्ववादींच्या, त्या त्यांच्या वॉलवरती लिहितात की काय करणार, त्याचा खरं तर एन्काउंटर व्हायला पाहिजे होता, परंतु या शापुआच्या महाराष्ट्रामध्ये त्याचा एन्काउंटर होऊ शकत नाही. हा, अरे नालायकांनो, शापुआच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोकांचे बुलडोझरने घरं पाडण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. तुम्ही तो बरोबर. नालायकपणे निर्लज्जपणे करता की नाही? हा, तिथे तुमचा कायदा तुम्ही राबवता की नाही? तुम्हाला इथे योगी पाहिजे असतो. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश इथलं जे बलात्कारांच्या घटनाचं प्रकरण आहे ना, बलात्कारांच्या घटनांचं, ते वार्षिक जवळजवळ 10,000 राजस्थानामध्ये 5 ते 6,000 बलात्कार दरवर्षी होतात. उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 2 ते 3,000, 4,000पर्यंतचा आकडा आहे. 2,000 घरं पाडल्याचं कधी आपण बघितलंय का? तुम्ही आडनावं बघून, नावं बघून, दाड्या बघून, टोप्या बघून, टिळे बघून लोकांची घरं पाडणार. मी नेहमी एक गोष्ट माझं याच्यावरती ठाम मत आहे, हिंदू राष्ट्र ही सामाजिक अन्यायाची संकल्पना आहे. हिंदू Absolutely. राष्ट्र या संकल्पनेमध्ये कोणालाही न्याय होऊ शकत नाही. न्याय जर जो होऊ शकत असेल तर तो संविधानिक लोकशाही देशामध्येच होऊ शकतो. बरोबर. त्या अगदी, लोकांना अगदी. त्या लोकशाही व्यवस्थेवरती राग आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, लहान मुलगी आहे रे, लहान मुलगी आहे, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे, कोणालाही राग येणार, कोणाचंही मन संतापाने कोणालाही राग. आपण बरोबर आहे. कोणालाही उद्वेग होतो हे सगळ्या घटना ऐकल्यानंतर. कधी कधी हतबल व्हायला होतं की काय करायचं, त्याला गोळ्या घालून मारायचं का? पण एक लक्षात घे की आपल्याकडे एक म्हण आहे की म्हातारी मेली तरी चालेल, परंतु काळ म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, काळ सोकावता कामा नये. तुम्ही या बरोबर. घटनांमधून तुम्ही एक असा समाज निर्माण केला पाहिजे या सगळ्यामध्ये की बलात्कारांची हिंमतच होता कामा नये. तुम्ही अशी उदाहरणं निर्माण केली पाहिजेत. तुम्ही आसारामला, आसूमधला तुम्ही फाशी नाही दिलीत, तुम्ही आसोबांना दगड ठेचून नाही, मग त्याचा चौरंगा नाही केला, तुम्ही त्याचे बुलडोझरने आश्रम सुद्धा त्याची उद्ध्वस्त नाही केलीत, पण तुम्ही त्याच्यावर बंदी आणू शकता की नाही शकता? तुम्ही त्याचे बरोबर. आश्रम जे आहेत ते हो. उद्ध्वस्त केले, एवढंच त्याला काय, बंदी बंद एवढंच पाडली काय, का? प्रज्वल रेवन्ना असं एवढा सापडला, या प्रज्वल नालायक रेवन्ना एवढा आसोबांनी सापडला, भाजपाने आपल्या सरकारने काय केलं सांगा बरं? काहीच नाही आणि केलं ना. स्टेजवरती तो नरेंद्र मोदी त्याला आशीर्वाद देत होते. हा, मग मंचावरती इलेक्शनच्या तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी सगळे मर्डरी, हाफ मर्डरी, खंडणी खोर, भ्रष्ट, दुनियाभरचे नालायक जेवढे लोक आहेत हे तुम्हाला लागतात. निशित प्रामाणिक नावाचा एक माणूस पश्चिम बंगालचं राजकारण खेळण्यासाठी, ममता बॅनर्जीच्या समोर उभा करण्यासाठी म्हणून अलगाववादी टोळीचा तो नेता होता. त्याला यांनी देशाचा गृहराज्यमंत्री केला होता. अमित शहा बरोबर जो माणूस राष्ट्रभक्तीच्या आणि देशभक्तीच्या गोष्टी करतो, त्याच्याबरोबर हा निशित प्रामाणिक हा गृहराज्यमंत्री होता, केंद्रीय गृहराज्यमंत्री. त्याचे जर गुन्हे बघितले त्याच्या ऍफिडेव्हिट मधले, अख्खा फुलस्केप भरेल एवढे गुन्हे असलेला माणूस तुमचा देशाचा गृहराज्य मंत्री असू शकतो. तुम्ही काय सुरक्षिततेची आणि कुठल्या तोंडाने, तुम्ही किती निर्लज्ज लोक आहात की तुम्ही ह्या असल्या सरकारचं, फालतू सरकारचं समर्थन करता. या सगळ्या लोकांचं, भ्रष्टांना आपल्या पक्षामध्ये ब्लॅकमेल करून, निवडणुकीच्या काळामध्ये ईडीच्या रेड कडून भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेणारा राजकीय पक्ष हा कधीच कुठल्या व्यक्तीबरोबर न्याय करू बरोबर. शकत नाही. निसर्गाची, पर्यावरणाची हानी करणारा क्रूरतेने, वृक्षांची कत्तल करणारा राजकीय पक्ष हा सहृदयी असू शकत नाही. तो कधीच कुठल्या व्यक्तींशी, कुठल्या गोष्टींवरती न्याय करू शकत नाही.
हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला आणि एक अशा विचारायचंय प्रकारच्या एक एक विचारायचंय तुम्हाला, की हे तर झालं सगळं, की राजकीय पक्षही तसेच वागतात. तेच बलात्काराचे आरोप असलेले उमेदवार उभे करतात. लोकं बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात आणि नंतर मतदारसंघामध्ये काही घडलं, की मग त्याच्यानंतर बोंबा मारत बसतात. पण त्या पलीकडेही जाऊन आपली स्वतःची एक स्वतंत्र जबाबदारी असते. त्या जबाबदारीने लोक वागताना दिसत नाहीत, विशेषतः सोशल मीडियावर. जर तुम्ही माझी कोणतीही एखादी पोस्ट ओपन केली, तर त्याच्या खाली माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या शरीरावरून कमेंट करून झाल्या, की त्याच्यानंतर येतात माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझ्या हो, नसलेल्या हो, सगळ्या मैत्रिणी सगळ्यांवर येतात आणि हो, हो. असभ्य पद्धतीने शिव्या दिलेल्या असतात. काही वेळेला तर असं म्हणतात, "अरे बाबा, तू एवढ्या शिव्या सहन कसा करतो?" म्हटलं, "अरे बाबा, जर या शिव्यांचं जर मी मनावर घेत राहिलो ना, तर मला दर तासाला आत्महत्या करावी लागेल." इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या या सगळ्या शिव्या असतात. तुम्हाला या शाब्दिक हिंसेबद्दल, या अ, धम शिव्यांनी दिलेल्या धमक्या आणि घडवू पाहणारी हिंसा, म्हणजे काल तुम्ही एक पोस्ट लिहिली होती, की तुझी आई जवीन, हा बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप हे बलात्काराची प्रत्येक धमकीच आहे जण ना करत ती. असतो. यावर तुमचं मत काय? बघ कसं आहे त्याच्यामध्ये, तुझी आई हवी याचा अर्थ काय होतो शब्दशः? पोलिसांनी बरोबर आहे. फक्त गुन्हा दाखल करावा, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि उज्ज्वल निकम नेमण्याची गरज नाहीये. माझ्यासारख्या एका अल्पशिक्षित माणसाला उभा करावं कोर्टामध्ये. मी प्रूव्ह करून दाखवीन ही बलात्काराची धमकी आहे म्हणून. काय बरोबर आहे. कसलं सरकार रे? यांना माणसं वाचवायची असतात. नावं, आडनावं, राजकीय पक्ष-बिक्ष बघून, संघटना बघून, राजकीय सोय बघून, सत्ता स्वार्थ बघून काम करणारं सरकार. मी म्हटलं ना, न्याय करू शकत नाही. आणि सुरुवातीला सांगितलं, ही तुंबलेली संस्कृती आहे, तुंबलेली. यांच्या अगदी. कल्चर्समध्ये आपल्याला अशा स्टोऱ्या सापडतात वैभव, की एक ऋषी हा बोटीमधून चाललेला आहे, त्याला नदी पार करायची. एक हं. 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी, ती नावाडी असते, ती बोट चालवणारी त्या कोळ्याची नावाड्याची मुलगी असते. आणि तिला ती जबाबदारी असते. नदीच्या मध्यावर गेल्यानंतर त्या वयोवृद्ध ऋषीला त्या 12 अल्पवयीन मुलीशी संभोग करण्याची इच्छा होते आणि तिला तो बोलून दाखवतो. ती म्हणते, की मी मत्स्यकन्या आहे, माझ्या अंगाला माशांचा वास येतो. लगेच त्यांच्याकडे मंत्र असतात आणि त्या मंत्राने तो माशाचा वास घालवतो आणि त्याच्यानंतर ती म्हणते, की हे उघड्यावरती आहे. लगेच यांचे मंत्र तिथे धुकं क्रिएट करतात आणि ते बंदिस्त करून टाकतात. कसल्या चोऱ्या रे तुमच्या? हां? नाही, नाही. कसल्या तुमच्या ते त्या अल्पवयीन मुलीशी संभोग करण्यासाठी आसुचलेले तुमचे मंत्र-तंत्र आणि ह्या तुमच्या सगळ्या पुराण कथा आणि याच्यावर आज उभी राहिलेली तुमची संस्कृती. हां, आता याच्यावरती पण मला शिव्या घालतील लोकं, पण घालू द्या. आता मला असं वाटतं वैभव वेळ आलेली आहे. या श्रद्धा, ते बोललं अंधश्रद्धा आणि पाहिजे. अमुक-तमुक आणि यांना जोडण्याची गरज आहे. जिथे समाजाला घातक गोष्टी जर उभ्या राहत असतील आणि आताची जी गुन्हेगारी आहे ती या घातकी पायावरती जर उभी असेल, तर हा पाया उचलून टाकणं गरजेचं आहे. अगदी, अगदी. इथे काय राज होतं सर, माहिती आहे, तुम्हाला जसं मी मी तुम्हाला एक एक मिनिट. सांगू का? एक हॅलो? मिनिट. हां. मी बोला. तुम्हाला एक सांगू का? हां. राज सर, मी तुम्हाला एक सांगू? एप्स्टेन फाईल जेव्हा समोर आल्या, तेव्हा अख्ख्या जगाने हळहळ व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं, चीड व्यक्त केली. पण यांना माहीत नाहीये, की भारतामध्ये पावलोपावली असे सगळे एप्स्टीन बसलेले आहेत. एप्स्टीन तरी सगळा तो एजंटगिरी करत होता या सगळ्या लोकांकडे. सगळ्यांना त्या लहान-लहान मुली प्रोव्हाईड करणं वगैरे असं क्रूर काम करत होता. इथे प्रत्येक जणच ते क्रूर काम करणाराही आहे आणि ते घाणेरडं काम करणाराही आहे. खरं सांगू, शब्द निघत नाहीयेत, की काय बोलावं अशा प्रकरणांवर, की एक चिमुरडी, एक लहान मुलगी 2 वर्षाची, जिनं अजून नीट बोलायलाही शिकलं नव्हतं, अशा मुलीवर अन्याय अत्याचार होतो. तो जो बलात्कारी आहे, ज्याला पोलिसांनी ऑलरेडी म्हणजे न्यायालयाने ऑलरेडी पॅरोलवर सोडलेलं होतं. म्हणजे जर समजा जेव्हा त्याने पहिला गुन्हा केला होता, स्वतःच्या भावाच्या मुलीसोबत केलं होतं, त्याच वेळेला जर समजा त्याला कठोर शिक्षा झाली असती, तर कदाचित कालचं प्रकरण घडलं नसतं. आपली मी आता चर्चाही खूप झाली. एक हां, विषय एक विषय जोडतो फक्त याच्यामध्ये. शेवटचा विषय एक हां. जोडतो. आपल्याला चांगलं माहिती आहे, की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बरोबर. बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलेलं होतं. सुरू आणि केलं त्यांनी होतं. अपील केलं होतं, की तुमच्याकडून कुठे काही चुका झाल्या, काही झालं, काही घडलं, गर्भधारणा झाली, तर आम्ही तुमची प्रसूती करू आणि ते मूल सुद्धा आम्ही सांभाळू, अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं. काशीबाईचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला सांग, की ह्या काशीबाई नावाच्या विधवेला सफरचंद खाऊन गर्भधारणा झाली होती का? नाही, बिलकुल नाही. घरातलाच कोणीतरी होता ना?
काय गडबड आहे हे मी शेवटचं आता स्टेटमेंट करतोय. काय कारण आहे या सगळ्या गोष्टींचं? हम्म, काशीबाईला तिला गरोदर करणारी जे अन्याय अत्याचार आहेत हम्म, ती इथली सांस्कृतिक परंपरा आहे, ती संस्कृती आहे. आणि तिला आधार देणारी आणि तिच्या बाळाला डॉक्टर करणारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जे आहेत, त्यांना खलनायक ठरवण्याचा खटाटोप करणारी लोक आता सत्तेमध्ये आहेत. हे बरोबर आहे. जर नाही चित्र जर बदललं, हे चित्र जर नाही बदललं, आणि शेवटचं एक वाक्य मला बोलणं गरजेचं वाटतंय. पुरोगामी महाराष्ट्र, या पुरोगामित्वाला प्रचंड शिव्या लोक घालतात, हे सगळे हिंदुत्ववादी. पण ह्या सगळ्या हिंदुत्ववादी लोकांना मला सांगायचं आहे, आकडेवारी बघा, बलात्काराची, महिला अत्याचाराची, हुंडाबळींची, सगळ्या गोष्टींची. सगळा नालायक हलकटपणा तुम्हाला उत्तरेकडे तिथे खचून भरलेला दिसेल. महाराष्ट्र पुरोगामित्वामुळे आजही वाचलेला आहे. आहे, बरोबर आहे. हुंड्याच्या केसेसमध्ये महाराष्ट्र अजूनही 1% वर आहे वैभव. 1% हो, फक्त अजूनपर्यंत डावरी डेटच्या केसेस आहेत. हा, अजूनही बरोबर. वाचलेलं आहे. जर इथलं पुरोगामित्व जर नाही जपलं आपण, आणि या बरोबर. सगळी भाजपाई हिंदुत्ववाद्यांच्या नादाला जर महाराष्ट्र लागला, तर या अशा घटनांमधून तुमची सुटका नाही. हे नाही, होत नाही. राहणार. तुम्ही चिडत राहणार, तुम्ही हंबरडे फोडणार. तुम्ही तुमच्या हंबरडे फोडता फोडता इथल्या लोकशाही व्यवस्थेला, इथल्या संविधानिक व्यवस्थेला परफेक्टली लबाडीने नख लावायचं फक्त प्रयत्न करणार. दुसरं तुम्ही काहीही करू शकणार करू नाही. शकत नाही. कारण तुम्ही एक नंबरची महिला सन्मानाच्या बाबतीमध्ये भारतीय समाज हा एक नंबरचा ढोंगी समाज आहे, ढोंगी. बरोबर आहे, बरोबर आहे. राज सर, तुम्ही फारच परखड मत व्यक्त केलं. मी हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व लोकांना विनंती करेन की सोशल मीडियावर जे काही ध्रुवीकरणाचं वातावरण सुरू आहे, लोकांना या प्रकरणाचा फायदा घेऊन स्वतःचे स्कोर सेटल करण्याचा जे लोक प्रयत्न करतायत त्यांना जरा चाप लावा. त्यांना उत्तरच देऊ नका, प्रत्युत्तर देऊ नका. म्हणजे ते आपोआप गप्प राहून जातील. कारण त्यांना कोणी जर उकसवलं, ते उकसवायचं काम करतायत आणि आपण उकसलो की खरंय. त्यांचा हेतू साध्य होतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, बलात्कारासारख्या प्रकरणाचं कोणीही कधीही समर्थन करू शकत नाही आणि ते कोणी करूही नाही. आणि तिसरी गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना खूप कळकळीची विनंती करतो, त्यांच्यापर्यंत जातं सगळ्यांचं सगळं कंटेंट, त्याच्यातले क्लिप्स किंवा त्याच्यातला जो सार आहे, कोण काय बोलले, कसं बोलले, त्यांची जी इंटेलिजन्स टीम आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवते. तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, कृपया या प्रकरणामध्ये कायद्याच्या मार्गाने चाप बसेल असं कठोरात कठोर शासन करायला पोलिसांना भाग पाडा. पोलीस तशी कागदपत्र पुरावे कोर्टात सादर करतील आणि फास्ट ट्रॅक नावाचा जो बुडबुडा आहे, जो लोकांचा राग तात्पुरता शमवण्यासाठीचा जो खेळ चालवला जातो फास्ट ट्रॅक कोर्टाच्या नावाने, तो लवकरात लवकर बंद झाला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टाचा वापर हा फास्ट ट्रॅक तातडीने जलद गुन्हे दाखल गतीने झाले न्याय पाहिजे. मिळण्यासाठीच व्हायला हवा. सगळ्यात येस, आधी तुम्ही काय तातडीने म्हणता? गुन्हे दाखल झाले पाहिजे. तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत. दोस्तो, थँक्यू व्हेरी मच. आम्ही इथेच थांबतो. राज सर, तुमचंही खूप खूप आभार. आपण आशा आहे की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल. या चर्चेने तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रकाश निर्माण झाला असेल तरच आमचं काम सार्थकी लागेल. आपण भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. राज यशवंतकरांचंही खूप खूप धन्यवाद. पाहत राहा वैभव छाया टॉक्स.